नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत खोपोलीला श्री गगनगिरी महाराजांचा मठ बघण्यासाठी। पवित्र अशा पाताळगंगा नदीच्या किनाऱ्यावर हा मठ आहे। खूपच छान निसर्ग सौंदर्य लाभलेला हा मठ आहे। मठामध्ये एंट्री केल्यानंतर तुमच्या चपल्या ठेवण्यासाठी खास सोय केलेली आहे। तिकडे 1 रुपया पर पर्सन प्रमाणे चार्ज आकारला जातो। शिवाय इकडे महाप्रसाद घेण्यासाठी तुम्हाला 20 रुपयाची अन्नदान देणगी पावती फाडावी लागते। स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील नाथ संप्रदायाचे आधुनिक योगी व दत्तावतारी संत होते। त्यांचे नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर। त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मंदुरे या गावी झाला। मानवाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे, अशी महाराजांची शिकवण होती। गगनगिरी महाराजांना विश्व धर्म संसद शिकागो यांच्या वतीने विश्वगौरव विभूषण पुरस्कार अर्पण करण्यात आला। ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगिक क्रियांच्या आधारे ध्यान लावून कित्येक तास बसत असत। महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही हवन हॉलमध्ये आलो। याच ठिकाणी श्री गणेश मंदिर आहे। विविध जाती धर्मातील अनेक थोर पुरुष यांच्या मूर्त्या इकडे ठेवण्यात आल्या आहेत। हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश। कसे आहात सगळे मित्रांनो? सध्या आपण आलो आहोत खोपोलीला आणि खोपोलीला आपण आलो आहोत श्री गगनगिरी महाराजांचा मठ बघण्यासाठी। तर आपण खोपोलीला आल्यानंतर 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे आणि तुम्ही शेअर ऑटोसुद्धा करू शकता आणि 15 रुपये त्याचा चार्ज आहे। तर आम्ही थोडंसं बाहेर आलो आहे आणि शूट करतो आहे। तर इकडे आल्यानंतर आपण पहिलं समाधीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर जे श्री गणेश मंदिर आहे तिथं पण दर्शन घेतलं आणि आता त्याच्यानंतर आपण जाणार आहोत तिकडे जी गुहा आहे तर तिकडे जाणार आहोत। आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडे जे भक्त निवास आहे आणि इकडे 500 रुपयामध्ये तुम्हाला रात्रीची झोपण्याची आणि खाण्याची सोय होऊन जाते। तर अजून बघूया, आपण थोडंसं एक्सप्लोअर करूया। मित्रांनो, आता आपण गुहेकडे जात आहोत। हे समोर आपल्याला भक्त निवास दिसतंय। मित्रांनो, इकडे आयुर्वेदिक गगनगिरी मसाज सेंटर आहे आणि वेळ सकाळी 7 ते 11 पर्यंत आहे। नेचर बघा इकडे किती सुंदर आहे।
इकडे रस्ता आहे आणि मित्रांनो इकडे बघा गोशाळा आहे. तर आपण बघूया. हे बघ, छोटे छोट्याच गाय आहेत. पाणी पिते तिकडे. गोशाळेपासून थोडं पुढे चालत आलं की आपण येऊन पोहोचतो मिनी केदारनाथ मंदिराजवळ. हे एक शिव मंदिर आहे. याला मिनी केदारनाथ नाव पडण्याचं कारण की ज्या प्रकारे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात शिवलिंग आहे तसंच सेम दिसणारं हे शिवलिंग आहे. मित्रांनो गुहेकडे जाण्याचा रस्ता असा आहे बघा. लोक जाऊन आले तिकडे. अरे इधर से चल. मित्रांनो आता आपण गुहेजवळ पोचलो आहे. तर आपण आता जाऊन दर्शन घेणारच आहोत. व्ह्यू खूप छान वाटतो मला तर इकडून. पावसाळ्यात तर काय निसर्ग असेल इकडे भारीच एकदम. दाखवा जरा तिकडे कॅमेरामन. मित्रांनो हीच ती सुंदर व आकर्षक गुहा ज्या ठिकाणी स्वामी गगनगिरी महाराज शांतपणे ध्यान लावून बसत असत. मित्रांनो आता आपण गुहेमध्ये श्री गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि थोडासा जप केला. 5 मिनिट ध्यानस्थ बसलो. खूप शांतता आहे. खूप छान वाटलं. मित्रांनो आपण प्रति केदारेश्वर मंदिर तिकडे जाऊन पण दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे गुहेत जाऊन पण श्री गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं. खूप छान अनुभव होता. खूप एकाग्र झाल्यासारखं वाटतं तिकडे. मला वाटतं तुम्हीही इकडे खोपोलीला येऊन मठात दर्शन घ्यावं
आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.